मालेगाव प्रकरणात दाबून टाकलेली माहिती उघडकीस. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक अतिशय दुःखद घटना घडली होती, ज्यानं महाराष्ट्राला एक मोठा धक्का दिला होता. पण या प्रकरणात आज जे उघडकीस आलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. कारण की त्या मुलीच्या आईने जे सत्य कबूल केले, जी कहाणी सांगितली, ती अखेर वेगळीच निघाली. आजपर्यंत ही घटना जशी घडली होती, जे बातम्यांमध्ये ऐकलं होतं, अखेर ते वेगळंच निघालं. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला विश्वास ठेवणारं कठीण झालंय. कारण आजपर्यंत जो आरोपी होता तो खरंच आरोपी आहे की दुसरा कोणी आहे, याविषयी देखील एक धक्कादायक सत्य उघड झालं. कारण या घटनेला पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहणारा एक साक्षीदार, जो प्रत्यक्षदर्शी व्यक्ती होता, ज्यांनी ही घटना होत असताना बघितलं होतं, त्याविषयी देखील एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. या प्रकरणात आज असा वेगळा ट्विस्ट आलाय की ज्याचा कुणी विचार देखील केला नव्हता. कालपर्यंत या प्रकरणात जे माहिती होतं, जे सांगितलं जात होतं, जी कहाणी होती, ती सगळं वेगळं झालं आहे. कारण आज मुलीच्या आईने जी मन हेलावून लावणारी गोष्ट सांगितली आहे, ती अखेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अशी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आता विश्वास बसूनच कठीण झाला आहे. एक अशी माहिती गुप्त ठेवली होती, जी आजपर्यंत या प्रकरणात उघडच नव्हती. या प्रकरणात सगळ्या गोष्टी उघड झाल्या आहेत. आता या सर्व गोष्टी उघड झाल्यामुळे हे प्रकरण उलट भरलं आहे. कालपर्यंत या प्रकरणाची एकच बाजू सर्वांनी बघितली होती, पण त्याची दुसरी बाजू काय, जो आरोपी समोर आला होता त्याची काय माहिती होती, ही माहिती नव्हतं. पण अखेर ते उघड झालं. त्यानं महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. नोव्हेंबरच्या 16 तारखेला महाराष्ट्राला हादरा देणारी घटना डोंगराळे गावात घडली होती. आणि या घटनेच्या आरोपीला अटक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र न्यायांसाठी वाट पाहत होता. न्याय प्रक्रिया सुरू होती. प्रत्येक वेळा तारीख सुरू होतं. लोकांना वाटत होतं न्याय मिळेल की नाही. पण आज या प्रकरणाचे जे उघड झालं ते एकदम वेगळंच निघालं आहे. नेमका आरोपी कोण, हाच प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला आहे. कारण शिक्षा कोणाला मिळाली की ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मुलीच्या आईने देखील एक सत्य उघड केलं, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. कोणाचा विश्वासही बसत नाहीये. कारण की काही गोष्टी अशा लपून राहिल्या होत्या की माहिती उघड झाली ती अखेर एकदम वेगळीच निघाली होती. आता तो आरोपी नेमका कुठे होता, त्याचा आरोपीचा जोडीदार कोण होता, मुलीच्या आईने आरोपीविषयी नेमकं काय सांगितलं, खरंच शिक्षा कोणाला मिळाली आहे, या प्रकरणाची दिशा पूर्णपणे कसं काय बदलली आहे, पूर्वीच्या अंदाज कशा पद्धतीने बदलले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. खरंच या प्रकरणात आरोपी दुसराच आहे का? खरा आरोपी नेमकं कोण आहे? कोणती शिक्षा कोणाला झाली आहे? ज्याला अटक केली तो नेमका कोण आहे? आणि मग खरंच जो याचा खरा आरोपी आहे तो कुठे लपून बसलेला आहे? सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहा, आजपर्यंत या प्रकरणांमध्ये जे माहिती होतं ते आता वेगळे ठरल्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण सविस्तर आणि अधिकृत माहिती आपण घेत आहोत. मालेगाव केसमध्ये आज सर्वात मोठा आणि अतिशय वेगळा बदल झाला आहे. कालपर्यंत या प्रकरणात जी स्थिती होती ती आज वेगळ्याच स्वरूपात समोर आली. कारण मुलीच्या मातेने संपूर्ण घटनाक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितला आहे. कालपर्यंतच्या बाबी आणि आज घडलेले सत्य हे पूर्णपणे भिन्न आहे. मग आता हा अटक केलेला व्यक्ती मुक्त होणार आहे की त्याला शिक्षा होणार, की गुन्हेगार कोणी दुसराच आहे, हा प्रश्न आता उद्भवला आहे. मुलीच्या आईची जेव्हा मुलाखत घेण्यात आली किंवा मुलीच्या आईने पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या, मालेगावला झालेल्या प्रकरणांमध्ये एक धक्कादायक वळण पाहायला मिळालं. आरोपीला 3 ते 4 वेळा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस आरोपीला तातडीनं अटक झाली. तेथील उपलब्ध असणाऱ्या पुराव्यानुसार त्याला विशेष कालानुसार अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर जे घडलं ते कोणालाच त्याची कल्पना नव्हती. न्याय प्रक्रिया वेगाने सुरू होती. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तसेच न्याय व्यवस्था सगळीच जण मिळून काम करत होते. आज या प्रकरणाला जवळपास 20 दिवस अधिक कालावधी झालेला आहे. आता 4-5 दिवसांमध्ये या प्रकरणाला महिना देखील होऊन जाईल. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक माता, बहीण, पुरुष सर्वजण वाट पाहत होते की या प्रकरणाची सुनावणी कधी होईल आणि याचा निकाल कधी लागेल. पण कोर्टामध्ये प्रत्येक वेळा तारीख सुरू होतं. डोंगराळे गावात एक आंदोलन सुरू झालं होतं. हे कुपोषण सुरू झालं होतं, ज्यामध्ये या मुलीचे वडील देखील होते आणि इतरही लोक होते. त्यांना खेळमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीने हे जे आंदोलन किंवा उपोषण आहे ते थांबवण्यात आलं. कारण की मागण्या अशा होत्या, त्या मान्य झाल्या आणि सगळं सुरळीत सुरू आहे असं वाटत होतं. कहाणी जी आधी आहे तीच आहे असं वाटत होतं. पण आजचा दिवस अजून उजाडला नव्हता ना. आजची सकाळ जेव्हा झाली तेव्हा जे प्रकरण याच्यामध्ये समोर आलं, प्रकरणाची अशी कहाणी समोर आली त्याची कुणीही कल्पना केली नव्हती. प्रत्येकाला वाटत होतं की याच्यामध्ये आरोपी जो आहे तोच आहे. त्याचबरोबर जी घटना जी काय आणि जशा पद्धतीने घडली ती तशीच आहे.
पण आज जे उघड झालं, जी पार्श्वभूमी उघड झाली, ज्याचा इतिहास उघड झाला, याची पुसटशीही कल्पना कोणालाच नव्हती. पण म्हणतात ना, कोणत्याही मोठ्या गोष्टीची मुळं अतिशय छोट्या गोष्टींमध्ये लपलेली असतात. आणि अगदी त्याच गोष्टीप्रमाणे हे सगळं आता उघड होताना दिसत आहे. कोणालाही कल्पना नव्हती की या मुलीची आई नेमकं काय सांगणार होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा साक्षीदार उघड झाल्यानंतर तो काय सांगणार होता याची कोणालाच कल्पना नव्हती. पण खरं तर या प्रकरणाचे दोन मूलभूत जे पाया होते, जे म्हणजे मुलीची आई, साक्षीदार, मुलीच्या घरच्यांच्या साक्षी असतील तर या सगळ्या गोष्टी अजून येणं बाकी होतं. तोपर्यंत सगळीकडून वेगळे अंदाज वर्तवले जात होते. पण ते सगळे अंदाज आता उलटे फिरताना दिसत आहे. कारण की ज्या साक्षी समोर आल्या आहेत, जे महत्त्वाच्या माहिती समोर आल्या आहेत, तर त्यांनी सगळं प्रकरण आता उलट फिरताना दिसलं आहे. कोणत्याही प्रकरणांमध्ये इतके अचानक बदल झाले नव्हते, तर हे इतके अचानक बदल याच्यामध्ये होताना दिसले आहेत. मग नेमकं काय बदल आहेत? मुलीच्या आईने नेमकं काय सांगितलं आहे? साक्षीदाराने काय सांगितलं आहे? खरा आरोपी नेमकं कोण आहे? चला जाणून घेऊया. अतिशय महत्त्वाची माहिती. 16 नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात दुःखद घटना घडली. ही बाब संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संशयित विजय खिरणार, वय 24 वर्षे, याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. हे देखील सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. राज्यभरात या घटनेमुळे जनभावना अधिक तीव्र झाली होती. सर्वत्र न्यायाची मागणी होती. पण अचानक समोर आलेल्या साक्षीदारामुळे तपास अधिक गंभीर आणि वेगाने पुढे सरकला आहे. घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तीची आता माहिती मिळताच तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अखेर साक्षीदाराच्या मदतीने आणि या ठिकाणी विजयच्या सत्य कथनामुळे आता हे प्रकरण पूर्णपणे बदलले आहे. या प्रकरणाची कोर्टाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरूच असतानाच न्यायालयाबाहेर हजारो लोक जमा झाले होते. जनतेने न्यायासाठी तीव्र आंदोलन देखील केले होते. पण आता एक असे सत्य समोर आले आहे जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा या घटनेवरून विश्वासच उडाल्यासारखं झाले आहे. असा काही प्रकार देखील होईल याची कुणीच कल्पना पण केली नव्हती. तणाव वाढल्याने पोलिसांनी विशेष सुरक्षा तैनात केली आहे. साक्षीदारांनी नेमके काय सांगितले आहे हे बाहेर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर स्वरूपात आता गेले आहे. सरकारी वकिलांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अनेक महत्त्वाची माहिती आता मिळाली आहे. न्यायालयात आता विचारणा झाली आहे. संशयिताला कठोरात कठोर शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यापूर्वी असे सांगण्यामध्ये देखील येत होते, परंतु आता एक सत्य ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आता थक्क झाला आहे. हे सत्य आता आईने देखील कबूल केले आहे. आता आईने जे सत्य सांगितले होते ते उघड झाले. मग आईने नेमकी काय सत्य सांगितले होते? आई नेमकी काय म्हणाली होती ज्याच्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही? आता मुलीच्या आईने सत्य घटना स्पष्टपणे सांगितली आहे. त्या दिवसाची संपूर्ण घटना एका रिपोर्टरला देखील या ठिकाणी आईने आता सांगितलेली आहे. ही सर्वात महत्त्वाची माहिती आत्तापर्यंत कोणालाच सांगण्यात आली नव्हती, जी की संपूर्ण महाराष्ट्रापासून लपविली जात होती. लोकांना पूर्वी वाटत होते संशयित विजय खिरणार असणार. पीडित मुलीच्या कुटुंबाशी त्याची ओळख देखील होती. बघा, आईची देखील त्यासोबत ओळख होती असे स्पष्टपणे त्याने सांगितले. तो कोणताही अनोळखी व्यक्ती नव्हता. तो या ठिकाणी त्याच गल्लीमधला, त्याच गावामधला, त्याच परिसरातील व्यक्ती होता. तो एक शेजारीच होता असे देखील या ठिकाणी स्पष्टपणे आता झाले आहे. संशयित एक कामगार पण होता. तो मजुरी करून जगत असे देखील स्पष्टपणे या ठिकाणी झाले आहे. म्हणून त्या परिसरात तो राहत होता. तो अनाथ असल्यामुळे गावातील अनेक जण त्याला मदत देखील करत असत. मुलीसोबत देखील त्याची ओळख होती, त्याचा परिचय होता. त्याच्या वागण्यावर या ठिकाणी कधीच कुटुंबाला संशय आला नव्हता. पण त्याच व्यक्तीने इतके मोठे कृत्य केले असे कोणाला वाटलेच नव्हते. त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की या कुटुंबाशी विजय खिरणारचे संबंध पहिल्यापासून राहिले आहेत. हे देखील आता स्पष्टपणे झाले आहे. या घटनेमुळे आता महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासच उडाल्यासारखं झाले आहे. आता या प्रकरणात महत्त्वाचा जो विषय आहे तो आता म्हणजे सरकारच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांना या प्रकरणाची जबाबदारी दिलेली आहे. सरकारकडून ती हा खटला ती लढणार आहेत. आणि नक्कीच ही खरं तर एक समाधानाची बाब आहे, कारण की आता न्याय प्रक्रियेला वेग येणार आहे. तुमचं या घटनेवर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.